नमस्कार. आपण आता काही शब्द वापरणं बंद करून टाकलं पाहिजे आणि काही वेगळे शब्द वापरायला सुरुवात करायला पाहिजे. याचं कारण असं आहे की तो जो देवेंद्र फडणवीसचा चमचा आहे गुणवंत सदावर्ते, तो सोडा वॉटरच्या काचांचे चष्मे वापरतो. तर त्यांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती जरांगे पाटलांच्या या आंदोलनाच्या विरोधात. आणि त्याच्यानंतर कोर्टाने जो निकाल दिला, आता लक्षात घ्या मी काय बोलतोय, कोर्ट म्हणतोय, न्यायालय नाही, निकाल म्हणतोय, न्याय नाही. त्यामुळे कोर्टाने जो निकाल दिला त्या निकालात त्यांनी असं सांगितलं की आझाद मैदानाच्या आतमध्येच फक्त आंदोलकांनी थांबायचं, 5,000 आंदोलकांनी, आणि बाकीच्यांनी रस्ते ताबडतोब मोकळे करायचे. आणि त्यांनी आता म्हणजे त्याचा थोडक्यात हा अर्थ की त्यांनी मुंबईत थांबायचं नाही. मुळामध्ये हायकोर्टाला सुद्धा याचं भान असायला पाहिजे. तुम्हाला आम्ही कस्टोडियन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, त्यामुळे आम्हाला मूर्ख समजू नका. हा पहिला भाग. या देशातल्या जनतेला मूर्ख समजू नका. या देशाच्या संविधानातल्या आर्टिकल 19नी या देशातल्या सर्व नागरिकांना त्यांना हवं तिथे फिरण्याची, संचार करण्याचं मुभा आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे. ही पहिली गोष्ट ही नीट लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आंदोलनकर्ते असतील आतमध्ये, त्या आझाद मैदानाच्या आतमध्ये हे मनोज जरांगे पाटलांबरोबर समजा आंदोलन करत असतील, बाकीचे हे मुंबई बघायला आलेले आहेत, पर्यटक आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना मुंबई बघायची आहे, त्यांना समुद्र बघायचा आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा इतक्या छोट्याशा खेड्यामधला माणूस, जो अदरवाईज फक्त शेतीमध्ये असतो त्याच्या, तो पहिल्यांदा मुंबईमध्ये आलेला आहे आणि त्याला मुंबई बघायची आहे. त्यामुळे तो मुंबईत राहू शकतो, तो फिरू शकतो, मुंबईत रस्त्यांवर फिरू शकतो, त्याला संपूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुंबई सोडा. आणि त्याच्यावरती त्यांनी आणखीन एक वक्तव्य केलंय की मुंबईच्या प्रवेशद्वारावरच लोकांना अडवा. का? स्वतः न्यायालय आर्टिकल 19चा भंग करताय का? याचं भान ठेवलं पाहिजे. 12 जानेवारी 2018ला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे 4 न्यायाधीश यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये खूप चुकीचे प्रकार व्हायला लागलेले आहेत, म्हणून आता आम्ही जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हा होता की सर्वोच्च न्यायालयापेक्षा जनतेचं न्यायालय मोठं आहे. आणि जनतेचं न्यायालय जर मोठं आहे तर जनता येते आहे मुंबईत. बरं, जी जनता मुंबईमध्ये येते आहे त्यांना मुंबईमध्ये येण्यासाठी काय विजा घ्यायचा आहे? महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या मराठा माणसाला मुंबईमध्ये येण्यासाठी आता विजा घ्यायचा आहे? कोर्टाची परवानगी घेतल्यानंतरच मुंबईत प्रवेश मिळणार? हे कुठला अराजक निर्माण करायला निघालंय न्यायालय? काहीतरी तर भान ठेवणार आहेत की नाही या सगळ्या गोष्टींचं? त्याच्यानंतर काय काय बोललेत? रस्त्यांवरती खेळ, मुंबईतल्या विटी म्हणजे त्या सगळ्या परिसरात, आझाद मैदान आणि विटीच्या परिसरात. आझाद मैदान पासून, या न्यायाधीशाला माहित नसेल, आझाद मैदानापासून 5 मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावरती स्टर्लिंग सिनेमा आहे, एक्सेलसियर सिनेमा आहे. आणि माझं ऑफिस त्या एक्सेलसियर सिनेमाच्या समोर होतं. मी तिथं 8 वर्ष होतो. आणि दर शनिवार रविवार त्या संपूर्ण साऊथ मुंबईच्या रस्त्यांवरती कुत्रं फिरकत नाही. त्यावेळेला आम्ही सुद्धा त्या रस्त्यांवरती क्रिकेट खेळलेलो होतो. मी स्वतः क्रिकेट खेळलेलो होतो. आता मुंबईमध्ये शनिवार रविवार असताना, साऊथ मुंबई बंद असताना आणि त्याच्या आधी देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने त्या संपूर्ण परिसरामधली दुकानं आणि हॉटेल्स बंद ठेवली गेलेली असताना, जाणीवपूर्वक आंदोलकांची उपासमार करण्यासाठी हे पहिलं सरकार आहे, पहिलं, कदाचित जगातलं पहिलं, जे स्वतःच्या जनतेला उपाशी मारू पाहत होतं. आणि मग ते जे आंदोलक तिथे आलेले होते त्या रस्त्यांवरती फिरताना आझाद मैदानात किती जण मावणार होते? त्यामुळे ते बाहेर होते. जे बाहेर होते ते फिरत होते. जे फिरत होते ते त्या ठिकाणी काही खेळत होते. काय खेळत होते? कबड्डी खेळत होते. त्या कबड्डीने कोणाला त्रास होत होता? त्याची काही लाऊडस्पीकर लावून कॉमेंट्री झालेली होती की त्याच्याने काहीतरी ध्वनी प्रदूषण होत होतं? आणि हे त्याच्यानंतर आम्हाला काय न्यायालयाकडे येताना अडवलं? कोणी तुम्हाला अडवलं नाही. तुम्हाला जर अडवलं असतं तर तुम्ही घराबाहेरच पडू शकले नसते. हे लक्षात घ्या. कोणीही न्यायाधीशांना अडवलं नाही. त्या गर्दीमुळे ट्रॅफिक स्लो झालेली होती.
आणि गर्दी स्वाभाविक होती आणि गर्दी नेहमी मुंबईत असते त्यापेक्षा थोडी जास्त होती. एवढाच त्यातला फरक आहे. थोडीशी जास्त गर्दी होती. त्या गर्दीमुळे तुमची गाडी कदाचित हळूहळू गेली असेल. सरकारी गाडी आहे, खाजगी नाही. सरकारी पेट्रोल जळलंय, खाजगी पेट्रोल जळलेलं नाही. हा पहिला भाग याच्यातला. त्यामुळे तुम्हाला कोणी अडवलं नाही. त्यानंतर हे शहाणे असं म्हणतात की बाहेर दिलेल्या घोषणांचा आवाज कोर्टामध्ये येतोय. बरं झालं ते पण म्हटले कोर्ट, ते न्यायालय नाही म्हटले. फार छान झालं. त्यांनी एकतर्फे कबूल करून टाकलं की इथं न्याय दिला जात नाही, इथं निकाल दिला जातो, निकाल लावला जातो थोडक्यात. आणि बाहेरच्या घोषणांचा आवाज आत येतोय. मराठ्यांचा आवाज येतो या महाराष्ट्रातल्या, तो येणारच. तो या सह्याद्रीच्या कपारीपासून ते मुंबईपर्यंत प्रत्येक ठिकाणी या घोषणांचा आवाज येतच राहणार. कांठळ्या बसेल इतका येत राहणार आणि तो घुमत राहणार. तो ऐकावाच लागेल. घोषणा द्यायला संविधानाने परवानगी दिलेली आहे. आंदोलन करायला संविधानाने परवानगी दिलेली आहे. आंदोलन करणं हा या देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे. त्या आत्म्याचंच रक्षण आणि त्या आत्म्याचंच पालन करण्यासाठी आंदोलक रस्त्यावर येतात आणि घोषणा देतात. या आत्म्याची हत्या करण्याचा प्रयत्न न्यायालयांनी करू नये, त्या फंदात पडू नये. हे जनतेचं न्यायालय फार मोठं आहे, हे लक्षात ठेवावं. आणि इतका तुम्हाला त्रास होत होता तर न्यायमूर्ती लोयांचा खून झाला त्यावेळेला तुमच्या सगळ्यांची जीभ झडली होती का? का नाही एकाची पण जीभ उचकटली? तुमच्यातल्या एका न्यायाधीशाचा सत्ताधाऱ्यांतर्फे खून केला जातो आणि तुमच्यापैकी एकाची हिंमत होत नाही त्याबद्दल बोलायची. आता तुम्ही आंदोलकांना दाबू पाहताय. पावसात आंदोलन करता तर चिखलाची तयारी ठेवा. अरे कोणाला सांगताय? शेतकऱ्याच्या पोराला सांगताय की पावसात आंदोलन करता तर चिखलाची तयारी ठेवा? चिखलाबद्दल कोणी तक्रार केली का? चिखल नको म्हणून कोणी अर्ज फाटे केले तुमच्याकडे? दावे केले कोर्टामध्ये? पण तरीही तुम्हाला सांगतो न्यायाधीश महोदय, या देशातल्या तुरुंगामध्ये खितपत पडलेल्या जन्मठेपेची आणि फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याला सुद्धा अन्न, पाणी, वीज, ऑक्सिजन आणि स्वच्छतागृह याचा हक्क आणि अधिकार आहे. औषधांवर सुद्धा त्या खुनाचा फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याला सुद्धा त्याचा अधिकार आहे. या मानवी गरजा आहेत आणि या मानवी गरजा म्हणजे अगदी फाशीच्या शिक्षा सुनावलेल्या कैद्याला सुद्धा मान्य केल्या जातात आणि ग्राह्य धरल्या जातात. तुम्ही या आंदोलकांना नाकारताय, हे सरकार या आंदोलकांना नाकारताय. अन्न, पाणी, निवारा, स्वच्छतागृहाची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था या तुमच्याच देशातल्या नागरिकांना नाकारली जाते, जी कैद्यांना सुद्धा दिली जाते. हे तुम्ही इथं करताय आणि वर काय फार हुशार म्हणून बोललो असं वाटलं यांना की वाह आपण काय बोललो. ग्रामीण भागात पण एक म्हण आहे, ती पण लक्षात घ्या. मुंबई ही या संपूर्ण महाराष्ट्राची आहे. मुंबई जितकी मुंबईकरांची आहे तितकीच जास्त उरलेल्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांची आहे. आणि घरची मोरी आणि मुताईची चोरी ही आणखीन एक ती ग्रामीण म्हण. आमचंच घर मुंबई आणि मुंबईत जायला तुम्ही अडवणार, अशी ही पद्धत आहे. आणि मोठा डायलॉग हुशारीचा मारल्यासारखं सांगता पावसात आलात तर चिखलाची तयारी ठेवा. अरे तो 24 तास चिखलामध्ये असतो शेतात, ज्याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. आणि नुसता चिखलात नसतो, त्या चिखलात त्याला विंचू चावतो, त्याला साप चावतो, सर्पदंश होतो. तुमच्या सरकारी रुग्णालयांमध्ये त्याच्या औषध पाण्याची पण व्यवस्था नसते. त्याचं तो निभावून नेत असतो आणि त्याला तुम्ही हे असले डायलॉग मारून थांबवायचा प्रयत्न करताय. गणेशोत्सवात शहराला थांबवणं योग्य नाही. वा वा वा. गणेशोत्सवात शहराला थांबवणं योग्य नाही. तुम्हाला आठवतं का ऐन दिवाळीच्या वेळेला याच गुणवंत सदावर्तेंनी महाराष्ट्रामध्ये एसटी कामगारांचा संप केला होता? आठवतं? याच गुणवंत सदावर्तेंनी. आणि तो आता मिजाज करतो हायकोर्टामध्ये येऊन गणेशोत्सवात शहराला थांबवणं योग्य नाही. कोणी शहराला थांबवलं? या आंदोलकांपैकी एकाने तरी एका समोर जाऊन बोललाय का तो की दुकान बंद करा? मुंबई बंद पुकारली होती? कोणाला सांगितलं आंदोलकांनी दुकान बंद ठेवा, ऑफिस बंद ठेवा, चॅनल चालवू नका, कोर्ट चालवू नका? एक जण तरी बोलला? एकानेही असं वक्तव्य केलं नाही. त्यांचे ते विचारे आले मुंबईत,
त्यांची आस्था एवढीच की तुमची मुंबईला त्यांना घाण करण्यामध्ये कवडीचा इंटरेस्ट नाहीये. कवडीचा इंटरेस्ट नाहीये. त्याच्या शेतामध्ये चिखलामध्ये राबून घाम आणि रक्त आटवून तो तुमच्या शहरातल्यांचं पोट भरण्यासाठी अन्न पिकवतो. तुमच्या असं कृतज्ञपणाने या शेतकऱ्याच्या पोराकडे पाहू नका, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा कोणी मुंबई शहराला थांबवण्याचा प्रयत्न केला नव्हता, बंद केला नव्हता. हे सगळे हॉटेल, दुकानं आणि सगळं बंद करायचा आदेश कोणी काढला त्याचा शोध लावा ना. कोणी मुख्यमंत्र्याच्या आदेशावरून बंद झालं का? अगदी वडापाववाले सुद्धा बंद ठेवले गेले त्यावेळेला. कोणाचा आदेश होता? ह्या काय आंदोलकांनी सांगितलं होतं यांना की आमची उपासमार करा, हॉटेल बंद ठेवा? काय बोलतायत? आणि नंतर आपले शहाणे मुख्यमंत्री, दीड शहाणे किंवा अर्धवट शहाणे, आंदोलकांनी गालबोट लावत धुळगूस घातला, हुल्लडबाजी केली. हुल्लडबाजीच्या विरोधात मी आहे, धुळगुसाच्या विरोधात मी आहे. आणि ते कुठल्याही माणसानी, कोणत्याही माणसानी, तो आंदोलक असो किंवा नसो, तो राजकीय सामाजिक कार्यकर्ता असो का नसो, कोणीही हुल्लडबाजी केली नाही पाहिजे, कोणीही धुळगूस घातला नाही पाहिजे. पण काही बातम्या बघा. याच भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे मंत्री होते, रस्त्याच्या बाजूला उभं राहून मुतले होते. त्याला काय म्हणायचं? सभ्यता आहे काही? तुमच्या भारतीय जनता पक्षाचा तो मध्य प्रदेश मधला पदाधिकारी, काय ते प्रवेश गुप्ता, हा एका आदिवासीच्या चेहऱ्यावर मुतला होता. त्याचं काय करायचं? माझ्या नाशिकमध्ये गेल्या वर्षी ईद मिलादच्या वेळेला धुडगूस घातला होता भाजपच्या कार्यकर्त्यांनी. धुडगूस. त्याचं काय करायचं? 15 ऑगस्ट दिवस होता त्यावेळेला. त्याच्याबद्दल कोण काय करणार आहे? त्याच्याबद्दल बोलणार आहात काही? भाजपवाले जे धुडगूस घालतात तो घातला जातो, तो चालतो, तो मान्य, ते करतील ते मान्य. तुमचे मंत्री सगळेच जण, राधाकृष्ण विखे पाटील असेल, ती पायाला छप्पन बांधून फिरणारी बाई ती असेल, नितेश राणे असतील, हे सगळेजण कोणती भाषा वापरून बोलतात? ती सभ्यतेच्या मर्यादेत येते का? याचा जरा विचार करा. आणि ग्रामीण भागातून आलेल्या या पोरांना तुम्ही सांगता धुडगूस घातला, आणि त्यांनी घोषणा दिल्या. त्या घोषणा तुम्हाला एवढ्या पोचतात. त्याच्यानंतर हे राधाकृष्ण विखे पाटील, ते पण काहीतरी बोलले. हा राधाकृष्ण विखे पाटील जे काही करतोय भाजप बरोबर गेल्यापासून, त्याला ना राधा माफ करेल ना कृष्ण माफ करेल. हे आधी पण मी एकदा पुराव्यासह एक व्हिडिओ केला होता, त्यात बोललो होतो. हे पुन्हा आज बोलायची वेळ येते. याला त्या समितीचा प्रमुख केलाय मराठा आरक्षणासाठी. हा देणारे न्याय जो ऑलरेडी लाचार झालेला आहे सत्तेच्या समोर. आणि का हो फडणवीस, कोर्टाने खरं फडणवीसांना हे विचारायला पाहिजे होतं की 10% इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी कुठलीही मागणी नसताना, कोणीही आंदोलन केलेलं नसताना, कोणीही अर्जफाटे केलेलं नसताना स्वतःच सरकारने ठरवलं. आणि आरक्षण, तुम्ही मराठा समाजाने आरक्षण मागितल्यानंतर तुम्ही म्हणता की जातीला आरक्षण मिळणार नाही. हा काय होतं? EWS कोणी मागणी केली होती? तुम्ही स्वतःच ठरवलं की इकॉनॉमिकली विकर सेक्शनला 10% आरक्षण द्यायचं. त्याच्यासाठी केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती केली. आर्टिकल 15-16 मध्ये नवीन क्लॉजेस ऍड केले आणि 50% मर्यादा आरक्षणाची ओलांडण्याचे सर्वाधिकार स्वतःकडे घेतले. मग न्यायालयाने सांगायला पाहिजे होतं फडणवीसला की बाबा, याच 103व्या घटना दुरुस्तीच्या अनुसार जा नरेंद्र मोदीकडे आणि सांग त्या नॉन बायोलॉजिकल प्राण्याला की मराठ्यांना 16% आरक्षण देण्यासाठी याच 103व्या घटना दुरुस्तीचा वापर करा आणि द्या ऍडिशनल 16% आरक्षण. मग ओबीसी पण नाराज होणार नाहीत. पण हे इतकं साधं सरळ असताना हे सरकार करायला तयार नाही, हे न्यायालय दाखवून द्यायला तयार नाही. इतकी साधी गोष्ट आहे ती. खरं ठरवलं तर केंद्र सरकार क्षणात करू शकतं. क्षणात त्यांनी 370व कलम हटवलं होतं घटना दुरुस्ती करून. क्षणात, एका क्षणात त्यांनी हे 10%चं EWS आरक्षण आणलं होतं.
इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं एका क्षणात करतील. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सगळे 32 खासदार सुद्धा पाठिंबा देतील जर का महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देणार असाल स्वतंत्ररित्या आणि ओबीसी आणि त्यांच्यामध्ये भांडण होणार नसेल तर. तुम्ही लावून देताय ओबीसी विरुद्ध मराठा हे भांडण कारण नसताना याच्यात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे. खुशाल म्हणजे मुख्यमंत्री गणपतीचं निमित्त करतो आणि सगळ्या माध्यमांच्या ऑफिसेसमध्ये फिरतो. मी माध्यमात काम केलेलं आहे. आम्ही काय बोळ्यान दूध पितो. मुख्यमंत्री आल्यानंतर संपादकांशी काय बोलतो ते संपादक म्हणायचं त्यांना आता का चंपादक म्हणायचं ते कळत नाही का नुसते पादकच आहेत. आणि लगेच माध्यम विरोधामध्ये बातम्या करायला लागतात. धन्यवाद त्या प्रसन्न जोशींचे की ज्यांनी तिथं सीएसटीला जाऊन 3 दिवस तिथं जात होते. तिथं आंदोलकांच्या सोबत ठेचा आणि भाकरी खाल्ली आणि त्यांनी त्यांच्या चॅनलवरती सांगितलं की कुठलाही गैरप्रकार त्या ठिकाणी घडत नाहीये. खरोखर आभार आहे. मी स्वतः पुढारी न्यूजचा संपादक म्हणून मी स्वतः देतो. मी आज आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. आंदोलन अतिशय शिस्तीत चाललेलं आहे. आंदोलनामध्ये कोणताही राडा चाललेला नाही. जे कार्यकर्ते आजूबाजूला दिसत आहेत ते इतक्या मोठ्या संख्येने आहे की त्याच्यामुळे लोकांना वाटू शकतं केवढीही गर्दी आहे. पण त्याचं कारणच आंदोलनाचं ठिकाण आहे. उद्या जर का दसरा मेळाव्यातले शिवसैनिक एका क्षणात दादरला पसरले तर जे वातावरण बघायला मिळेल ते वातावरण तिथे बघायला मिळेल. हे स्पष्ट आणि खरं बोलल्याबद्दल. पण चुकीचं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न जो माध्यमांमधून केला गेला त्याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. या महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाने या माध्यमांवरच बहिष्कार घालायला हवा. पूर्णपणे बहिष्कार. आपण आपले सोशल मीडिया उभारू, आपले युट्यूब चॅनल्स उभारू, त्याला पाठिंबा द्या, त्याला सपोर्ट द्या. त्यातून तुम्हाला सत्य सांगितलं जाईल आणि या प्रत्येक सैतानाला शर्मिंदा केलं जाईल. आणि हे आम्ही तर करतोच आहे. लोकसत्ताचे एक संपादक त्यांचं नाव कुबेर आहे पण आकलेचं केवढं दारिद्र्य हे कळतं त्यांनी लिहिलेल्या लेखामध्ये. म्हणजे माझ्या एका मित्रांनी याबद्दल फेसबुकवर कॉमेंट केली. त्यांनी म्हटलं संघाचे बोरू बहादर हे कलम कसाई आहेत. कलम कसाई. कलम वापरून हे कसायाचं काम करतात. त्यांनी असं लिहिलं की जरांगे यांच्या आंदोलनाला प्रस्थापित वतनदारांची फूस आहे. कोण हो? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला त्या फडणवीसला विचारा ना. सगळे वतनदार जे कोण पाठिंबा देणार आहेत त्यांना टाका तुरुंगात. आंदोलनाला समर्थन दिलं आणि पाठिंबा दिला म्हणून आहे का हिंमत? या महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळे वतनदार तर भाजपच्या चरणी आहेत. लीन झालेले, लाचार झालेले. हे नाही लिहिलं त्याच्यामध्ये. आणि आंदोलनाला फूस. मगाशी म्हटल्याप्रमाणे आंदोलन हा लोकशाहीचा आत्मा आहे. अकलेचं दारिद्र्य असलेल्या कुबेरांनी हे लक्षात ठेवावं. मागेही त्यांनी असंच लिहिलं होतं शेतकऱ्यांच्या बायका सोनं नाणं अंगावरती जडवून फिरत असतात. जरा फिरा. पायाला तुमच्या कपड्यांना वावरातलं ढेकूळ तरी लागू द्या आणि मग अशी वक्तव्य करा. नंतर ते फडणवीसांना आंदोलन हाताळण्याचा इशारा सल्ला देतात. आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण करून दिली त्यांनी. या आकलेचं दारिद्र्य असलेल्या कुबेरांनी अण्णा हजारे यांची आठवण करून दिली आणि ते आंदोलन हाताळण्याचं श्रेय त्यांनी भाजपला दिलं. अग्र त्यांच्या लेखात दिलं. हे आकलेच्या दारिद्र्य असलेल्या कुबेरांनी. याचा अर्थ अण्णा हजारेंचं जे विनाशकारी आंदोलन या देशात झालं, जे संविधानाच्या विरोधात होतं, त्या आंदोलनाला भाजपची फूस होती हे त्यांनी सांगितलं. हे आंदोलन चालू होतं अण्णांचं तेव्हा लिहिलं का नाही? तेव्हा नाही लिहिलं. याचा अर्थ ते सामील आहेत उघड याच्यात. आणि आणखीन सांगितलं की मराठा विरुद्ध ओबीसीच्या ध्रुवीकरणाचा फायदा भारतीय जनता पक्षाला होतो हे त्यांनी कबूल केलं. याच्यातच ओळखून घ्यायचं. आता माझे दुसरे एक मित्र आहेत अरविंद परांजपे, अरविंद काका म्हणतो आम्ही त्यांना, ठाण्याचे. त्यांनी एक खूप छान पोस्ट लिहिली. मुद्दाम ती सांगतो इथं. जरांगेंच्या आंदोलनामधला आंदोलक हातावरती भाकर तुकडा आणि चटणी घेऊन जेवत होता. अण्णा हजारेंच्या आंदोलनात पूर्ण वेळ सुग्रास जेवण होतं. त्याचे कुझिन्स होते. चायनीज खायचं त्याला चायनीज मिळत होतं, पंजाबी खायचं त्याला पंजाबी मिळत होतं, मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटल्या जात होता.
बाहेरून लोकांनी मदत म्हणून पाठवलेलं अन्न किंवा पाणी नव्हतं, ते आयोजकांतर्फे पुरवलेलं होतं. स्वतः अण्णा हजारे 2-2, 4-4 तासांनी ग्लुकोजचं पाणी पित होते हे आंदोलन करत असताना. जरांगेंच्या आंदोलनामध्ये आंदोलकांना अंगावरती बादलीभर गार पाणी ओतून आंघोळ करावी लागते. अण्णा हजारेच्या शामियानामध्ये शेकडो बाथरूम्स होत्या, शॉवर लावलेले होते तिथे, त्या जंतर मंतरला सुद्धा आणि रामलीला मैदानावर सुद्धा. जरांगेच्या आंदोलनामध्ये कॉलरला फाटलेले किंवा खिशापाशी फाटलेले शर्ट घातलेली आणि चुरगळलेल्या पॅन्ट असलेली पोरं आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनात टापटीप लोक होती. जरांगेंच्या आंदोलनामध्ये सामान्य घरातली मुलं घोषणा देऊन नाचतायत, तिथं कीर्तनं केली जात आहेत, पोवाडे गायले जात आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनात सुषमा स्वराज नाचत होत्या. सगळ्यांनी पाहिलेली आहेत ती दृश्य. अण्णा जिथं मुंबईमधल्या आंदोलनामध्ये जरांगे पाटलाला बसता येईल एवढं एक जेमतेम स्टेज ठेवलेलं आहे. वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावलेला आहे. त्यांच्या पायाशी जरांगे पाटील बसलेले आहेत उपोषण करत. अण्णा हजारेच्या वेळेला पांढरा शुभ्र शामियाना होता. मी स्वतः तिथे होतो अण्णाच्या आंदोलनाच्या वेळेला सुद्धा, आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनालाही पहिला एक दिवस होतो. आता पुन्हा जाणार आहे. पांढरा शुभ्र शामियाना होता, पांढऱ्या शुभ्र चादरी, पांढऱ्या शुभ्र गाद्या, पांढरे शुभ्र लोड, त्यावर पांढरा शुभ्र स्टार्च केलेले कपडे घातलेला अण्णा, हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुंबईतली दमट हवा आहे, घाम काढते आहे आंदोलकांचा. अण्णांच्या आंदोलनामध्ये कूलर्स आणि एअर कंडिशनर्स लावले होते. अण्णा हजारेच्या आंदोलनात माध्यमं एवढी मॅनेज केलेली होती की या देशातलं प्रत्येक चॅनल, प्रत्येक भाषेतलं चॅनल 24 तास अण्णा हजारेचं आंदोलन लाईव्ह टेलिकास्ट करत होतं. 24 तास. आता जरांगेच्या आंदोलनात काय चाललेलं आहे? जरांगे पाटलांच्या आंदोलनाला उलट नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न माध्यमं करतायत. जरांगेंच्या आंदोलनामध्ये आंदोलक विरंगुळा म्हणून कबड्डी खेळतात वेळ घालवण्यासाठी. काय करायचं? आणि अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये नट्या आणून नाचवल्या जात होत्या, आणि तो भाजपचा अनुपम खेर नावाचा नाचा पण ठेवलेला होता तिथं. हे लक्षात घ्या. हा फरक आहे दोन आंदोलनांमधला. हेच किसान आंदोलनाच्या वेळेला असं केलं. किसान आंदोलन बदनाम करण्यासाठी त्यांना नक्षलवादी म्हटलं, त्यांना खलिस्तानी म्हटलं, त्यांना अतिरेकी म्हटलं, त्यांना पाकिस्तानचं फंडिंग म्हटलं, त्यांना चायनाचं फंडिंग म्हटलं. हेच अशाच पद्धतीने आंदोलन बदनाम करण्याचं काम मुंबईच्या बाबतीत सुद्धा चालू आहे. माझं सर्व मराठा बांधवांना आवाहन आहे, तुम्हाला या देशाच्या सार्वभौम असलेल्या संविधानाने तुम्हाला सार्वभौम बनवलेलं आहे, आणि तुम्हाला संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही घोषणा देऊ शकता. तुम्हाला मुंबईत हवं तिथं तुम्ही फिरू शकता. तुम्ही अंगात गमछा घातला म्हणजे तुम्ही आंदोलक असा अर्थ होत नाही. या महाराष्ट्रातला प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस स्वाभिमानाने तो गमछा घालतो. तुमच्या हातातला जो झेंडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो हातात झेंडा घेतल्याबद्दल लाज वाटते का सरकारला? हे सरकारने सांगावं पहिल्यांदा. ज्यांच्या झेंड्यावरती नाही लिहिलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही, नुसता भगवा झेंडा आहे, तो या महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा झेंडा आहे. त्याच्यावरती RSS आणि भाजपचा कवडीचा मालकीचा हक्क नाही. तुम्हाला हक्क आहे हा मुंबईत राहण्याचा, मुंबईत फिरण्याचा, मुंबईत घोषणा देण्याचा सुद्धा. ही मुंबई तुमची आणि माझी आहे, कुठल्या न्यायालयाच्या मालकीची नाही. आपण देशाचे मालक आहोत, आणि हे सर्व आपले नोकर आहेत. आपण पब्लिक आहोत, ते पब्लिक सर्वंट आहेत. त्यामुळे मालकासारखं वागा. ही जी मनुवादाची गुलामगिरी आणण्याचा प्रयत्न केला जातोय, या मनुवादाच्या गुलामगिरी विरोधातलं हे महायुद्ध ठरलं पाहिजे. अजिबात हटायचं नाही, खचायचं नाही. असं समजा की त्या पावनखिंडीमध्ये आज आपण आहोत, आणि निकराची लढाई ही आहे. माझं पुन्हा असं म्हणणं आहे, नाही ओबीसी मध्ये आरक्षण देणार, नाही मिळणार.
16% स्वतंत्र आरक्षण 103व्या घटना दुरुस्तीप्रमाणे ईडब्ल्यूएस दिलं तसं द्या. ओबीसी आणि मराठा यांना विरोधात एकमेकाच्या विरोधात यांच्यात लावून देण्याचा प्रयत्न करू नका. हे शासनाला सांगणं आहे. कारण हे सगळे आंदोलक परत गेल्यानंतर तुमच्या आमदारांना, तुमच्या नगरसेवकांना, तुमच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरायचं आहे. एवढंच सांगतो. हा व्हिडिओ लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमचा समर्थन आणि पाठिंबा आहे. तोपर्यंत कायम निर्भीडपणाने सत्याचा आवाज पोहोचवत राहू. सर्व सैतानांना शर्मिंदा करत राहू. धन्यवाद.